हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला रिकर्सिव्ह फंक्शन बघायचं आहे. रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे काय राहतं ते बघायचं आहे. आतापर्यंत तर आपले टोटल 6 लेक्चर झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण हे सगळं आपलं त्यामध्ये कव्हर झालेलं आहे. आता फक्त राहिले काय, रिकर्सिव्ह फंक्शन. फक्त या युनिटचं रिकर्सिव्ह फंक्शन राहिलेलं आहे, त्यालाच रिकर्जन असं म्हणतात. रिकर्जन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ते रिकर्जन काय राहतं ते बघूया, त्याच्यावरचा प्रोग्राम आपण घेऊया आणि त्याच्याबाबतची थिअरी घेऊया. चला तर आपण रिकर्जन बघूया आता. तर मित्रांनो, रिकर्जन काय राहतं? रिकर्जन हे पहा इथे. रिकर्जन काय राहतं? रिकर्जन म्हणजेच रिकर्सिव्ह फंक्शन बरं का मित्रांनो. रिकर्जन काय राहतं आधी ते समजून घ्या, त्यानंतर रिकर्सिव्ह फंक्शन काय राहतं ते समजून घ्या आणि रिकर्सिव्ह फंक्शन कुठं वापरलं जातं ते सुद्धा समजून घ्या. तर मित्रांनो, पहिलं सांगायचं झालं तर रिकर्जन म्हणजे काय ते समजून घ्या. फंक्शन कॉल इट सेल्फ इज नोन ॲज रिकर्जन. ही एक सोपी डेफिनेशन सांगितलेली आहे. फंक्शन कॉल इट सेल्फ इज नोन ॲज रिकर्जन म्हणजे काय, फंक्शन स्वतःलाच कॉल करणार तेव्हा त्याला रिकर्जन म्हणणार. म्हणजे काय, तुम्ही स्वतःच नाव तुमच्या तोंडातून घेता तेव्हा त्याला रिकर्जन असं म्हणतात, असं म्हणलेलं आहे मित्रांनो. फंक्शन म्हणजे तुम्ही समजा आणि तुम्ही स्वतःच नाव बार बार म्हणत आहात, तर मग ते तेव्हा काय होणार, तेव्हा रिकर्जन होणार मित्रांनो. त्याला काय म्हणलं जाणार, त्याला रिकर्जन म्हणलं जाणार. आणि मित्रांनो, जेव्हा फंक्शन स्वतःच त्याच्या फंक्शनला कॉल करते तेव्हा त्याला रिकर्जन असं म्हणतात. म्हणजे काय राहणार, एखादा फंक्शन, आता हा फॅक्ट नावाचा फंक्शन आहे, फॅक्ट नावाचा फंक्शन आहे, ते स्वतःलाच बोलविणार. म्हणजे प्रोग्राम मध्ये फंक्शन मध्ये स्वतःलाच कॉल करणार. म्हणजे कसं, जेव्हा डेफिनेशन फंक्शन कॉल करतो आपण, फंक्शन डिक्लेअर करतो आधी, फंक्शन डिक्लेअर करतो, त्यानंतर फंक्शन कॉल करतो. फंक्शन कॉल कुठे केलेला आहे पहा, इथं फंक्शन कॉल केलेला आहे आणि त्यानंतर फंक्शन डेफिनेशन इथं लिहिलेली आहे. आता मित्रांनो, फंक्शन डेफिनेशन मध्ये परत आपण फंक्शन कॉल करायला लागल्यावर त्याला फंक्शन कॉल इट सेल्फ म्हणलं जातं. म्हणजे काय, आता हो का, ह्या फंक्शन मध्ये आता फंक्शनची डेफिनेशन लिहिली नाही तर आता याच्यामध्ये आपल्याला प्रोग्राम लिहावा लागतो, पण याच्यामध्ये प्रोग्राम लिहिलाय त्यासोबतच आपण काय केलंय, फॅक्ट फंक्शनला आणखीन एकदा कॉल केलेला आहे. त्याच्यानं फॅक्ट फंक्शन आणखीन एकदा कॉल झालं म्हणल्यावर फंक्शन कॉल इट सेल्फ हा लॉजिक इथं इम्प्लिमेंट झाला. तर फंक्शन कॉल इट सेल्फ हा लॉजिक इथं इम्प्लिमेंट झाल्यानंतर फंक्शन स्वतःलाच कॉल करणार. हा फॅक्ट फंक्शन परत इथं स्वतःलाच कॉल करणार. एकदा इथं कॉल केलं आणि परत इथं स्वतःला कॉल केलं. तर मित्रांनो, हा एक लॉजिक आहे. लॉजिक म्हणजे एक फॉर्म्युला समजू शकता, हा एक लॉजिक आहे. तर ते लॉजिक ही प्रोग्राम मी तुम्हाला स्वतः टाईप करून दाखवणार आहे आणि समजून सुद्धा सांगणार आहे. हा फॅक्टोरियलचा प्रोग्राम आहे, फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा प्रोग्राम आहे. चला तर आता बघूया, फंक्शन कॉल इट सेल्फ इज नोन ॲज रिकर्जन. ही सिंपल डेफिनेशन त्याची समजली रिकर्जनची, एकदम सोप्यात सोपी डेफिनेशन आहे. चला पुढची लाईन घेऊया. रिकर्जन ऑफ फंक्शन इज डिफाइंड ॲज कॉलिंग फंक्शन इन इट्स ओन बॉडी. म्हणजे काय म्हणलं आहे, रिकर्जन फंक्शन कशाला म्हणलं जातं, जेव्हा एखादा फंक्शन कॉल केला जातो आणि ते फंक्शन कुठं कॉल केलं जातो, इट्स ओन बॉडी म्हणजे त्याच्या स्वतःच्या बॉडीमध्ये जेव्हा ते फंक्शन कॉल केला जातो तेव्हा त्याला रिकर्जन असं म्हणतात. आता ही कशाची बॉडी, ही फंक्शनची बॉडी, ह्या फॅक्ट नावाच्या फंक्शनची बॉडी, ह्या कर्ली ब्रेसेस पासून ते या कर्ली ब्रेसेस पर्यंत, शेवटच्या कर्ली ब्रेसेस पर्यंत. तर याच्यामध्येच मी फंक्शन परत एकदा कॉल केलेला आहे. पहा इथं फॅक्ट n-1 हा फंक्शन परत एकदा कॉल केलेला आहे, फॅक्ट नावाचं फंक्शन परत एकदा कॉल केलेलं आहे. म्हणजे काय झालं, फॅक्ट नावाचं फंक्शन मी परत एकदा कॉल केला म्हणजे काय झालं, फॅक्ट नावाचं फंक्शन मी परत एकदा कॉल केला म्हणजे रिकर्जन झालं मित्रांनो. तिथं त्याला रिकर्जन असं म्हणतात. आणि रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे कोणतं, जो फंक्शन बार बार कॉल होईल आहे, हा फंक्शन बार बार कॉल होईल आहे ना, त्याला रिकर्सिव्ह फंक्शन म्हणलं जातं. ह्यात रिकर्सिव्ह फंक्शन कोणतं आहे, फॅक्ट हा रिकर्सिव्ह फंक्शन आहे यातला. तर बघूया मित्रांनो, वी कॅन इम्प्लिमेंट दिस प्रॉपर्टी ऑफ द फंक्शन विथ द हेल्प ऑफ प्रोग्राम. कोणता प्रोग्राम,
रिकर्सिव्ह फंक्शनची प्रॉपर्टी कशाद्वारे यूज करू शकतो, कोण्या प्रोग्रामद्वारे यूज करू शकतो, फॅक्टोरियलच्या प्रोग्रामद्वारे यूज करू शकतो का नाही? हो. तर आता हे फॅक्टोरियलचा प्रोग्राम फाइंड आउट करणार आहोत, फॅक्टोरियलचा प्रोग्राम बघणार आहोत. हा मी तुम्हाला माझ्या हाताने टाईप करून दाखवणार आहे कंपायलरवरती, आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती. मित्रांनो, प्रत्येक प्रोग्राम मी तुम्हाला असं टाईप करून दाखवतोय जेणेकरून तुम्हाला समजून जाईल, त्यामागचं लॉजिक समजून जाईल. आणि आता बघूया, आता हा लॉजिक लावण्यामागचं लॉजिक काय, लॉजिक हे अशी लाईन लिहिण्यामागचा, हा फॉर्म्युला लिहिण्यामागचं लॉजिक काय ते तुम्हाला सांगून देतो आता मित्रांनो. चला मित्रांनो, आधी तुम्हाला सांगून देतो फॅक्टोरियल काय राहते. फॅक्टोरियल मित्रांनो, फॅक्टोरियल म्हणजे असा नंबर त्याचं 1 पर्यंत मल्टिप्लिकेशन होत चालणार. म्हणजे आता मी 6चा फॅक्टोरियल काढायचं म्हणलं, तर मला काय करावं लागेल, 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 असं मला टोटल 6 नंबरचं हे काढावं लागेल, मल्टिप्लिकेशन काढावं लागेल. 6चा फॅक्टोरियल म्हणजे टोटल 6 नंबरचं मल्टिप्लिकेशन. आता 5चा फॅक्टोरियल म्हणजे 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. 5चा फॅक्टोरियल म्हणजे हे सर्व आणि 6चा फॅक्टोरियल म्हणजे हे सर्व. तर मित्रांनो, याच्याद्वारा तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे, फॅक्टोरियल म्हणजे काय, किंवा जो नंबर इथं लिहिलाय त्याच्या मागचे जेवढी 1 पर्यंत नंबर असतील त्याचं मल्टिप्लिकेशन करत जायचं, त्यालाच फॅक्टोरियल असं म्हणलं जातं मित्रांनो. उलटे नंबर, 6 पासून मागे उलटे नंबर घ्यायचे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन हेच फॅक्टोरियल असणार एखाद्या नंबरचं. तर मित्रांनो, 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन म्हणजे 5चं एकदा 4 सोबत मल्टिप्लिकेशन होणार, पुन्हा 4चं 3 सोबत होणार, पुन्हा 1 सोबत 2 सोबत होणार, पुन्हा 1 सोबत. म्हणजे कसं पहा, इथं दाखवले 1 इंटू 2, 1 2 जा 2, आन्सर आलं का बरोबर. पुन्हा 2 3 जा 6, आन्सर आलं का बरोबर. पुन्हा 3 4 जा 24, आन्सर आलं का बरोबर. आणि पुन्हा 4 5 जा 120, 4 5 जा 120. हे कसं आलं, 4 5 जा 120. हे पहा मित्रांनो, 24 आणि हे 120 फॅक्टोरियल त्याचा येते. कसं येते ते तुम्हाला कॅल्क्युलेटर द्वारा दाखवतो आता मी. पहा, मी जर केलं 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, आन्सर काय आलं 120. पहा, 5 इंटू 3 इंटू 4 इंटू 1, आन्सर काय आलं 120. तर असंच मित्रांनो याचं मल्टिप्लिकेशन होत चालणार आणि आन्सर शेवटी 120 येणार. हे तुम्हाला समजलं इथपर्यंत, तुम्हाला समजलं की फॅक्टोरियल म्हणजे काय राहते, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता 5चा फॅक्टोरियल 120 आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आता आपण प्रोग्राम बघणार आहोत. आता युजर कडून आपण काय करणार आहोत, नंबर घेणार आहोत. ज्या नंबरचा आपल्याला फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा तो नंबर आपण युजर कडून घेणार आहोत. युजर कडून कोणता नंबर घ्यायचा, आपण ज्या नंबरचा आपल्याला फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा. आता 5चा फॅक्टोरियल आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग युजरला मेसेज द्यायचा एंटर नंबर म्हणून. युजर मग 5चा फॅक्टोरियल कशावर, कोण्या व्हेरिएबल वरती स्टोअर करणार, या एन नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर करणार. मग ते एन कुठं जाणार, या फॅक्ट नावाच्या आर्ग्युमेंट एन कुठं जाणार, इथं इंट एन फॅक्ट नावाच्या फंक्शन मध्ये जाणार. मग इथं एन मध्ये गेलं तर एन, आता फॅक्ट फंक्शन वापरलाय आपण, फॅक्ट स्वतःलाच कॉल करणार, इथं फॅक्ट स्वतःलाच कॉल करणार. आता कसं होणार मी तुम्हाला सांगतो. फॅक्टोरियल ऑफ 5 फाइंड आउट करायचं आपल्याला, फॅक्टोरियल ऑफ 5 फाइंड आउट करायचंय. तर फॅक्टोरियल ऑफ 5 फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 5 इंटू फॅक्टोरियल ऑफ 4 असं करू शकतो. याला फॅक्टोरियल ऑफ 4 म्हणजे काय झालं, 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, फॅक्टोरियल ऑफ 4 म्हणजे एवढं झालं. तरी आणि या फॅक्टोरियल ऑफ 4 ला आपण असं लिहू शकतो का, 4 इंटू फॅक्टोरियल ऑफ 3. फॅक्टोरियल ऑफ 3 काय झालं, 3 इंटू 2 इंटू 1. आणि या फॅक्टोरियल ऑफ 3 ला कसं लिहू शकतो,
3 इंटू फॅक्टोरियल ऑफ 2 फॅक्टोरियल ऑफ 2 हे साइन फॅक्टोरियलचं आहे, हे एल साइन फॅक्टोरियलचं. तर असं लिहू शकतो मित्रांनो. पहा हेच असा, हे 5 पुन्हा 4 सोबत मल्टिप्लाय होणार, 4 पुन्हा 3 सोबत मल्टिप्लाय होणार, 3 पुन्हा 2 सोबत आणि 2 पुन्हा 1 सोबत. हेच इथं लिहिलेलं आहे मित्रांनो. हे पहा, हे 5 4 सोबत मल्टिप्लाय होणार, पुन्हा 4 3 सोबत मल्टिप्लाय होणार, आणि 3 2 सोबत मल्टिप्लाय होणार, आणि 2 1 सोबत मल्टिप्लाय होणार. हे इथं लिहिलेलं आहे मित्रांनो. त्यालाच फॅक्टोरियल म्हणलं जातं. आता पहा मित्रांनो, हा लॉजिक काय काम करतो. वर लॉजिक काय लिहिला, n इंटू फॅक्ट FACT. फॅक्ट नावाचं फंक्शन आहे, त्यात n-1 असा लॉजिक आहे. हा लॉजिक कुठं लिहिलाय ते दाखवतो. हा लॉजिक इथं लिहिलाय, पहा इथं लिहिलाय n-1. हा लॉजिक इथं का म्हणून लिहिला ते सांगतो मी मित्रांनो. आधी ते सांगतो मित्रांनो. जेव्हा युजरनी एंटर केला, युजरनी काय केलं, एंटर केलं नंबर, n नंबर एंटर केला, तर ती n वरती व्हॅल्यू स्टोअर होईल. त्यानंतर फॅक्टर प्रिंट काय केले, फॅक्टोरियल प्रिंट केले. मग इथं काय झालं, फंक्शन कॉल झाला, फॅक्टोरियल n म्हणून फंक्शन कॉल झाला. n इथून पास झाला, n ची व्हॅल्यू युजरनी जी दिली, युजरनी 5 व्हॅल्यू दिली n ची समजा, तर n व्हॅल्यू इथं गेली. इथं गेल्यानंतर जेव्हा इथं फंक्शन डेफिनेशन मध्ये कॉल झाला, इथं n वरती कोणती व्हॅल्यू आली, 5 व्हॅल्यू आली. आता 5 इक्वल टू 1, इथं इफ कंडिशन आहे. इफ कंडिशन काय करते, एक तर हे एक्झिक्यूट करते किंवा हे एक्झिक्यूट करते. तर हे n इक्वल टू 1 आहे, तर ही कंडिशन ट्रू झाली का, नाही. कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाले कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होणार, हा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. एल्स ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यानंतर काय होणार, हा लॉजिक एक्झिक्यूट होणार. आणि तो लॉजिक एक्झिक्यूट झाला म्हणजे काय झालं ते बघा. आता तो लॉजिक एक्झिक्यूट झाला म्हणजे काय झालं, या n वरती कोणती व्हॅल्यू सध्या 5, युजरनी कोणती एंटर केली, 5 एंटर केली. मग इनटू फॅक्ट n-1. फॅक्ट n-1 म्हणजे कोणतं, हे फॅक्ट FACT. फॅक्ट n-1 म्हणजे कोणतं, 5-1. यांची व्हॅल्यू काय आहे, 5, आणि मायनसच्या जागी आणि 1. 5-1 किती होते, 4. 5-1 4 होते. मग इथं मी हे रफ करतो, इथं डायरेक्ट 4 लिहितो, मी. पहा हे आलं का, ऍज इट इज हे आलं का, मला हे आलं का. आता पहा मित्रांनो, मी जेव्हा हे लिहिलं, हे n-1 फॅक्टोरियल ऑफ 4, सेम हेच आहे का नाही. तर जेव्हा मी हे लिहिलं, तेव्हा मला फॅक्ट परत कॉल झाला. फॅक्ट परत कसं काय कॉल झाला, पहा इथं फॅक्ट परत कॉल होईल, फॅक्ट 4 म्हणजे काय, फॅक्ट फंक्शन परत कॉल होईल, आणि त्याच्यात मध्ये आर्ग्युमेंट मध्ये काय पास होईल, n ची व्हॅल्यू काय 4. आता 4 n ची व्हॅल्यू पास होईल. पहा इथं मित्रांनो, n ची व्हॅल्यू काय येईल, 4 येईल. तुम्हाला समजून सांगायचं म्हणजे काय झालं, इथं परत फॅक्ट कॉल झाला ना, फॅक्ट परत कॉल होईल ना n-1. आता आर्ग्युमेंट मध्ये n ची व्हॅल्यू कोणती जाईल फॅक्टला, इथं पहा n ची व्हॅल्यू कोणती जाईल, n-1 म्हणजे 5-1 4. इथं पहा, इथं लक्ष द्या, इथं कोणती व्हॅल्यू जाईल, 4 व्हॅल्यू गेली. त्यानंतर परत फॅक्टोरियल कॉल झाला ना बॉडी मध्ये, या फॅक्ट नावाच्या फंक्शन मध्ये परत फॅक्टोरियल कॉल झाला ना, इथं कॉल झाला ना, ह्या जेव्हा एल्स ला प्रोग्राम कंट्रोल आला, n जेव्हा इक्वल टू नाही झाला, 1 ला इक्वल टू नाही झाला, म्हणजे n इक्वल टू 1 नाही झाला, तर एल्स ला बॉडी आली, एल्स ला कंट्रोल आला. त्यानंतर रिटर्न कोणती व्हॅल्यू झाली आपल्याला, रिटर्न कोणती व्हॅल्यू, n इंटू फॅक्ट इंटू ही व्हॅल्यू मला रिटर्न व्हायला पाहिजे, पण रिटर्न काय झालं, रिटर्न 5 फॅक्टच्या मध्ये काय झालं, 4 झालं, एवढं हे रिटर्न झालं. पण इथं परत फॅक्ट कॉल झालं ना, फॅक्ट 4 परत कॉल झालं म्हणजे फॅक्ट 4 कॉल झालं ना, हा फॅक्ट 4 कॉल झालं म्हणजे काय झालं, फॅक्ट 4 ला सुद्धा आपल्याला हे करावं लागेल, फॅक्ट 4 चं सुद्धा हे करावं लागेल. आता फॅक्ट 4 चं कसं लिहिणार, ह्या फॅक्ट 4 ला कसं लिहिणार मी, फॅक्ट 4 ला 4 इंटू फॅक्ट 3 FACT. फॅक्ट 3 लिहू शकतो मी, 4 इंटू फॅक्ट 3, 4 इंटू सॉरी फॅक्ट 3 नाही, फॅक्ट 3 तर होणारच. 4 इंटू फॅक्टोरियलचा फॉर्म्युला काय, हा n-1 4 इंटू n-1 काय. आता n ची व्हॅल्यू काय सध्याला 4 आहे, n ची व्हॅल्यू सध्याला 4 आहे. मग n-1 म्हणजे 4-1 म्हणजे 3, म्हणजे इथं 3च येणार, 4-1 3च येणार. मी फॉर्म्युला थ्रू तुम्हाला समजून सांगितलं, आधी डायरेक्ट 3 लिहिलं, आता डायरेक्ट फॉर्म्युला थ्रू तुम्हाला समजून सांगितलं. आता मित्रांनो काय होणार, परत फॅक्ट कॉल झाला, परत फॅक्ट 3 कॉल झाला. आता परत फॅक्ट, इथं पहा परत फॅक्ट
3 कॉल झाला म्हणजे फॅक्टोरियल ऑफ 3 कॉल झाला. आता परत 3 साठी करायचं, 3 इंटू फॅक्टोरियल ऑफ 2 लिहायचा. आता फॅक्टोरियल ऑफ 2 का म्हणून लिहिणार, कारण की प्रत्येक बारीच मायनस मायनस होत राहणार, म्हणजे माग माग कॉल होत राहणार, माग माग होत राहणार. कस काय माग माग होत राहणार, कारण की n-1 लॉजिक आहे ना. n काय हा बारीस 3, n ची व्हॅल्यू काय आहे 3, n-1 फॅक्टोरियल n-1 राहणार. n ची व्हॅल्यू काय 3, 3 - 1 2, म्हणजे परत 1 ने मागे झालं, फॅक्टोरियल ऑफ 2 आलं, परत 1 ने मागे झालं आणि फॅक्टोरियल ऑफ 2 आलं. तर आता ही इथली व्हॅल्यू रफ होणार. आता रफ झाल्यानंतर काय होणार, इथं n ची व्हॅल्यू 2 राहणार. आता मित्रांनो परत फॅक्टोरियल ऑफ 2 कॉल झालं, परत फॅक्टोरियल ऑफ 2 कॉल झालं. आता बघा मित्रांनो परत फॅक्ट फंक्शन कॉल व्हायला ना, म्हणजे फंक्शन त्याच्या स्वतःच्या बॉडीमध्ये परत फंक्शनला कॉल करायला, त्यालाच रिकर्शन म्हणतात मित्रांनो. या सर्व गोष्टीला रिकर्शन असं म्हणतात, हे लक्षात असू द्या. आपण रिकर्शन शिकत आहोत. तर आता 2 इंटू फॅक्ट n-1, यांची व्हॅल्यू काय 2, 2 - 1 1, 2 - 1 1 होते. आता परत कॉल झाला, फॅक्ट 1 कॉल झाला. फॅक्ट 1 कॉल झाल्यावर मित्रांनो इथे आन्सर काय होऊन जाईल, 1 होऊन जाईल. फॅक्ट 1 कॉल झाल्यावर n-1, फॅक्ट 1 कॉल झाल्यावर काय होऊन जाईल, n ची व्हॅल्यू आता 1 होऊन जाईल. n ची व्हॅल्यू 1 झाली, n ची व्हॅल्यू 1 झाली मित्रांनो. आता परत हा फॅक्ट 1 इंटू फॅक्ट 0 करीन का, 1 इंटू FACT फॅक्ट असं 0 करीन का, 1 इंटू फॅक्ट 0 घेईन का, तर घेणार नाही. कसं काय घेणार नाही, तर मित्रांनो वर बघा कंडिशन काय दिली आपण, इथं बघा कंडिशन काय दिली आपण ती बघा. आता इथं जरा लक्ष द्या, कंडिशन काय दिली, n जेव्हा 1 ला इक्वल टू होईल तेव्हा रिटर्न 0 होईल, रिटर्न 1 होईल. म्हणजे 1 जेव्हा रिटर्न होईल, पहा इथं रिटर्न 1 झालं. पहा इथं काय झालं, आता तुम्हाला n इक्वल टू 1 कसं झालं ते सांगतो. आता इथं काय झालं मला ते सांगा, n काय झाला, इथं n ची व्हॅल्यू काय झाली 1 झाली ना, n ची व्हॅल्यू इथं 1 झाली. मग 1 झाल्यावर परत फंक्शन कडे गेला, n ची व्हॅल्यू इथं 1 झाली, इथं 1 झाली, म्हणजे परत फंक्शन कॉल झालं ना, फॅक्टोरियल ऑफ 1 फंक्शन कॉल झाला. म्हणजे इथं आला प्रोग्राम कंट्रोलर, इथं आल्यावर परत चेक झालं, म्हणजे n ची व्हॅल्यू 1 झाली, n इक्वल टू 1 झालं ना, n इक्वल टू 1 झालं, म्हणजे काय होणार, रिटर्न 1 येणार. रिटर्न 1 आलं म्हणल्यावर काय झालं, रिटर्न 1 आले की परत मल्टिप्लिकेशन होणार सगळं. रिटर्न 1 आलं म्हणल्यावर ही 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 टोटल 120 आन्सर आपल्याला आउटपुटला येईल मित्रांनो. कसं 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 असं टोटल सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये कॅल्क्युलेट झालं, त्याच्याने आपल्याला आन्सर आलं मित्रांनो. आता पहा तुम्ही म्हणता सर तुम्ही लास्टलाच कसं n ची व्हॅल्यू इथं n ला डायरेक्ट इथं घेतलं आणि डायरेक्ट लास्टलाच कसं हे केलं, जेव्हा आपल्याला 4 आलं, जेव्हा n ची व्हॅल्यू 3 होती, जेव्हा n ची व्हॅल्यू 2 होती, जेव्हा n ची व्हॅल्यू 4 होती, तेव्हा तुम्ही का म्हणून हे केलं नाही, हे बघितलं नाही की n इक्वल टू 1 आहे. मित्रांनो तुमच्या मनात तो प्रश्न आलाच असेल, जेव्हा n ची व्हॅल्यू 4 होती तेव्हा काय झालं, जेव्हा फॅक्टोरियल ऑफ 4 हा जेव्हा कॉल झाला तेव्हा काय झालं, तेव्हा पण इथं आला प्रोग्राम, तेव्हा पण हा चेक झाला. आता n ची व्हॅल्यू काय आली 4 व्हॅल्यू आली म्हणजे 4 इक्वल टू 1 आहे का, तर कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाल्यावर काय होणार, एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार, म्हणजे परत हेच एक्झिक्यूट होणार. हे एक्झिक्यूट झाल्यानंतर हे होईल. आता हे n ची व्हॅल्यू काय आहे 4, म्हणजे 4 इंटू 4 हा फॉर्म्युला बघा, 4 परत इंटू फॅक्ट ऑफ n-1 म्हणजे n-1 म्हणजे 4 - 1 3, परत फॅक्ट 3 कॉल झाला, परत फॅक्ट 3 कॉल झाला, म्हणजे परत इथं आलं प्रोग्राम. लूप कसा असतोय तसं फिरत आहे, ही लूप कसा असतोय तसं फिरत आहे. जवळ कंडिशन ट्रू होत नाही तोवर तो फिरत राहणार. कंडिशन कधी ट्रू होईल, n ची व्हॅल्यू जेव्हा 1 होईल तेव्हा कंडिशन ट्रू होईल, रिटर्न 1 होईल. एकदा रिटर्न 1 झाला तेव्हा सगळे इंटू होणार, 1 इंटू 2 होणार, पुन्हा 2 इंटू 3 होणार, 3 इंटू 4 होणार आणि 4 इंटू 5 होणार. एकदा कंडिशन ट्रू झाल्यावर, एकदा रिटर्न 1 झाल्यावर पहा फॅक्ट मध्ये n ची व्हॅल्यू काय आलती, n ची व्हॅल्यू 1 आलती, n ची व्हॅल्यू फॅक्ट मध्ये 1 आलती, तेव्हा कंडिशन काय झाली आपली इक्वल टू कंडिशन ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाल्यावर काय होणार, प्रोग्राम कंट्रोलर टर्मिनेट होणार. कंडिशन ट्रू झाल्यावर इफ मधलं सगळं एक्झिक्यूट होणार, ही एक्झिक्यूट होणार, म्हणजे रिटर्न 1 येणार. रिटर्न 1 आल्यावर हे ह्याच्यासोबत असं मल्टिप्लिकेशन होणार आणि आउटपुटला व्हॅल्यू भेटणार. कशाची, आउटपुटला या फॅक्टची व्हॅल्यू भेटणार. फॅक्टोरियल इक्वल टू डायरेक्ट आपल्याला आउटपुटला भेटणार, ज्या नंबरचा आपल्याला पाहिजे होता त्या नंबरचा.
तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तुम्ही म्हणता सर 4 साठी झालं, सेम 3 साठी सुद्धा झालं का? जेव्हा फॅक्टोरियल ऑफ 3 कॅल्क्युलेट केलं आपण तेव्हा 3 साठी सुद्धा इथं आलतं का? हो, तर 3 साठी सुद्धा इथं आलतं. 3 इज इक्वल टू 1 हे चेक केलं, तर ते चेक केल्यानंतर कंडिशन काय निघाली? फॉल्स निघाली. 3 इज इक्वल टू 1 आहे का? इज इक्वल टू म्हणजे 3 हा 1 सेम आहेत का? 3 आणि 1 सेम आहेत का? 3 आणि 1 सेम आहेत का? नाही. सेम नाही म्हणल्यावर एल्स ब्लॉकला येणार, एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. म्हणजे परत काय होणार? 3 इंटू परत हा बघा रिटर्न 3 इंटू फॅक्ट FACT n-1. n-1 म्हणजे 2. 3 - 1 म्हणजे 2. n काय आहे? 3 आहे आणि 3 - 1 म्हणजे 2. पहा हे आले का? हे आले का? हे पहा इथं आले का? तर असंच मित्रांनो जेव्हा 2 यांची व्हॅल्यू 2 होती तेव्हा परत चेक करायला गेलं, ती परत आपला प्रोग्राम कंट्रोलर चेक करायला गेलं, परत यांची व्हॅल्यू 2 आली, फंक्शनला कॉल झाला, फंक्शन कॉल झाल्यावर इथं आलं, चेक करायला गेलं म्हणजे इथं फंक्शन जेव्हा कॉल होते तेव्हा डेफिनेशनला जाते, माहिती ना? फंक्शन कॉल झाला की डेफिनेशनला प्रोग्राम कंट्रोलर पळत आहे आपला. तर मित्रांनो इथं काय झालं? फंक्शन कॉल झाला परत तेव्हा डेफिनेशनला प्रोग्राम कंट्रोलर आला, डेफिनेशनला प्रोग्राम कंट्रोलर आपला आला. मग डेफिनेशनला आल्यावर परत चेक होणार 2 इज इक्वल टू 1, परत कंडिशन फॉल्स निघणार, परत कंडिशन फॉल्स निघल्यावर हे एक्झिक्यूट होणार. पुन्हा त्यानंतर पहा इथं यांची व्हॅल्यू 2, पहा इथं लिहिली 2 इंटू लिहिले का? हो लिहिले. फॅक्ट ऑफ n-1. n-1 म्हणजे 2 - 1, 2 - 1 1. आता पहा फॅक्टोरियल 1 कॉल झाला, फॅक्ट ची व्हॅल्यू 1, यांची व्हॅल्यू काय आली? 1 व्हॅल्यू आली, 1 इक्वल टू 1 ही कंडिशन ट्रू झाली. ही रिटर्न इक्वल इफ ब्लॉक एक्झिक्यूट झाला आणि रिटर्न 1 म्हणजे इथं शेवटी 1 आलं. त्यानंतर 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 असं आउटपुटला प्रिंट होऊन आलं. आता मी तुम्हाला टाईप करून दाखवतो प्रोग्राम. चला तर मी आता तुम्हाला एक्सप्लेन तर करून दाखवलाय प्रोग्राम, आता टाईप करून दाखवतो. रिकर्शन इथं रिकर्शन कुठं झालं? फंक्शन स्वतःच कॉल करत आहे ना, या फंक्शन डेफिनेशन मध्ये फंक्शन स्वतःलाच कॉल करत आहे. हा पहा फॅक्ट फंक्शन स्वतःलाच कॉल करत आहे. परत बघत आहे कंडिशन चेक करत आहे, कंडिशन फॉल्स निघाली, परत स्वतःलाच कॉल करत आहे. फॅक्ट परत स्वतःलाच कॉल करत आहे, परत कॉल केला इथं येत आहे, कंडिशन चेक करत आहे, परत स्वतःलाच कॉल करत आहे. म्हणजे फंक्शन कॉल इटसेल्फ इज नोन ॲज रिकर्शन. एवढं तर तुम्हाला समजलं. ॲज फंक्शन स्वतःलाच कॉल करत आहे त्यालाच रिकर्शन असं म्हणतात. फंक्शन जेव्हा स्वतःलाच कॉल करीत आहे त्याला रिकर्शन असं म्हणतात. तर आता मित्रांनो ह्या फॅक्ट प्रत्येक मल्टिप्लिकेशन होणार ह्या 2 सोबत. 3 इंटू 2 6 होणार, हे इतकं होणार आणि 5 इंटू 24 हे 120 होणार. पहा मित्रांनो. तर मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला समजलं. चला आता आपण प्रोग्राम बघूया. सो लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण फॅक्टोरियलचा प्रोग्राम बघणार आहोत युझिंग रिकर्सिव्ह फंक्शन. त्यामुळं आता मी काय करतो आहे इथं कमेंट लाईन मध्ये लिहित आहे राईट ए प्रोग्राम WPA चा फुल फॉर्म काय? राईट ए प्रोग्राम. असं मी एक लिहिलेलं आहे, तेवढं मी लिहित बसणार नाही. राईट ए प्रोग्राम टू फाइंड factorial of a number using recursive function. तर मित्रांनो प्रत्येक प्रोग्राम जिथं जिथं तुम्हाला रिकर्सिव्ह फंक्शनचा वापर करायचा आहे तिथं तिथं तुम्हाला प्रोग्राम क्वेश्चन एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा येणार त्या प्रोग्राम क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं जाणार की इथं रिकर्सिव्ह फंक्शनचा वापर करून हा प्रोग्राम सॉल्व्ह करा. आता मित्रांनो फॅक्टोरियलचा प्रोग्राम आपण सिम्पली असा सुद्धा सॉल्व्ह केला असता, नॉर्मली सुद्धा सॉल्व्ह केला असता विदाउट फंक्शनचा वापर करून, विदाउट रिकर्सिव्ह फंक्शनचा वापर करून असं सुद्धा सिंपल सुद्धा सॉल्व्ह करता आला असता. कारण की 5 इंटू 2 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1च करायचं आहे ना. मग त्या सोपा सुद्धा प्रोग्राम सॉल्व्ह करता आला असता आपल्याला. सोपा म्हणजे कसं तिथं रिकर्सिव्ह फंक्शन वापरायची सुद्धा गरज नव्हती आपल्याला, असा प्रोग्राम सॉल्व्ह करता आला असता आपल्याला. पण मित्रांनो एक्झाम मध्ये प्रश्न कसा पडणार? राईट ए प्रोग्राम टू फाइंड फॅक्टोरियल ऑफ ए नंबर युझिंग रिकर्सिव्ह फंक्शन, असा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये पडणार मित्रांनो. आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर फॅक्टोरियल ऑफ नंबर चा क्वेश्चन हा प्रोग्राम
फॅक्टोरियल तुम्हाला समजलं. फॅक्टोरियल म्हणजे काय, मागलच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे फॅक्टोरियल ऑफ 3 म्हणजे काय, 3 × 2 × 1, यालाच फॅक्टोरियल ऑफ नंबर म्हटलं जातं. तर आता मी प्रोग्राम तुम्हाला लिहून दाखवणार आहे. आता एक फंक्शन लागणार आहे आपल्याला. फंक्शन डिक्लेअर करा. इंट फॅक्ट नावाचं फंक्शन घेऊया. इंट एन त्यानंतर हे डिलीट करा. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, एक युजर कडून नंबर घ्यायचा आहे. कोणता, ज्या नंबरचा आपल्याला फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा आहे. युजर एक नंबर एंटर करणार, त्या नंबरचा आपण फॅक्टोरियल फाइंड आउट करणार. तो नंबर घेण्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल बनवावं लागेल. त्यामुळे इंट एन नावाचा व्हेरिएबल बनविला. तर प्रिंटएफ करून युजरला मेसेज द्या किंवा एंटर ए नंबर म्हणून. एंटर ए नंबर. युजर काय करणार, नंबर एंटर करणार. याला क्लोज करा. ते स्कॅनएफ चा वापर करून त्या एन वरती स्टोअर करा. एन वरती ती व्हॅल्यू स्टोअर करा. %d ऍड्रेस ऑफ एन. %d ऍड्रेस ऑफ एन वरती स्टोअर करा, कॉमा दिली. आता आपण स्कॅनएफ वरती स्कॅन केलेला आहे. आता या एन वरती व्हॅल्यू स्टोअर होणार, कोणती युजरनी एंटर केलेली. म्हणजे काय, या एन वरती व्हॅल्यू जाणार, युजरनी जी काही व्हॅल्यू एंटर केलेली आहे ती. आणि ती व्हॅल्यू कुठे जाणार, या फॅक्ट नावाच्या फंक्शन मध्ये जाणार पुन्हा. आता मित्रांनो आपल्याला इथं प्रिंटएफ देऊया आणि फॅक्टोरियल डिस्प्ले करून टाकूया डायरेक्ट. प्रिंटएफ फंक्शन मध्ये डायरेक्ट फॅक्टोरियल डिस्प्ले करून टाकूया. /n लावूया. /n लावून फॅक्टोरियल डिस्प्ले करून टाकूया. फॅक्टोरियल इक्वल टू डायरेक्ट आपल्याला आउटपुटला फॅक्टोरियल यायला पाहिजे. %d करून टाका. %d कशामुळे, कारण की इंटिजर मध्ये आहे ना, फॅक्टोरियल कसं आहे, इंटिजर मध्ये आहे. आणि इथं फंक्शन कॉल करायचा आहे, FACT फॅक्ट नावाचा फंक्शन कॉल करायचा आहे. जो फंक्शन तुम्ही इथं डिक्लेअर केलाय तोच फंक्शन सेम तुम्हाला इथं सुद्धा डिक्लेअर करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये जो काही आर्ग्युमेंट तुम्ही तिथं दिलाय तोच आर्ग्युमेंट तुम्हाला इथं सुद्धा द्यावं लागेल. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता रिटर्न 0 इथं झाला. आता हा तर प्रोग्राम संपला. फंक्शन डिक्लेरेशन झालं, फंक्शन कॉल झालं इथं. आता फंक्शन डेफिनेशन राहिली. फंक्शन डेफिनेशन मेन फंक्शनच्या बाहेर लिहितो, हे तर सर्वांना माहिती. त्यामुळं इंट फॅक्टोरियल फंक्शन इंट एन. पहा बरोबर आहे. आता हा फंक्शन बनविला आपण एक फॅक्ट नावाचा फंक्शनची डेफिनेशन ह्याच्यात लिहायची आपल्याला. आता त्याच्यामध्ये आपण काय करणार, एक कंडिशन लावणार, कुठपर्यंत तो प्रोग्राम चालणार. मला प्रोग्राम कुठपर्यंत चालला पाहिजे, जवळ एन ची व्हॅल्यू 1 होत नाही तोवर. म्हणजे मी कंडिशन लावणार, इफ कंडिशन लावणार आणि त्यामध्ये n इक्वल टू 1 होईल तेव्हा मला प्रोग्राम काय करायचा आहे, प्रोग्राम बंद करायचा आहे. बंद करायचं म्हणजे काय करणार, मी रिटर्न 0 करणार. रिटर्न 0 करणार. जेव्हा मला प्रोग्राम बंद करायचा तेव्हा मी रिटर्न 0 करणार. पण मला प्रोग्राम बंद करायचा नाही, इथं प्रोग्राम बंद करत आहे. पण मला शेवटी काय रिटर्न करायचं आहे, शेवटी मला 1 रिटर्न करायचं आहे. 1 रिटर्न करायचं आहे. 1 का म्हणून करायचं आहे, कारण की इथं 1 वर थांबवित आहे ना मी. मग शेवटी व्हॅल्यू कोणती राहणार आपल्याकडे 1. आणि 1 यांची व्हॅल्यू शेवटी 1 रिटर्न केली म्हणजे काय झालं, सगळं मल्टिप्लिकेशन होऊन सगळं या फॅक्टोरियल मध्ये स्टोअर होणार. फॅक्टोरियल मध्ये स्टोअर झालं तर मग या फॅक्टोरियल या फॅक्ट नावाच्या ह्याच्यावरती स्टोअर होणार आणि याची व्हॅल्यू आपल्याला फॅक्ट एन ची व्हॅल्यू आउटपुटला डिस्प्ले होऊन जाणार. आता इफ ब्लॉक झाला. आता एल्स ब्लॉक. इफ आणि एल्स ची जोडीच राहते, हे तर सर्वांना माहितीच आहे. इफ आणि एल्स, एल्स ह्याचा सुद्धा ब्रॅकेट राहणार. आता ह्याच्या ब्रॅकेट मध्ये काय करणार आपण, फॉर्म्युला लावणार. फॉर्म्युला लर्नच राहू द्या हे.
कारण की फॅक्टोरियलचा जेव्हा आपण प्रोग्राम बघत चालतो आपण तेव्हा हा फॉर्म्युला महत्वाचा राहणार. फॉर्म्युला काय, एन इंटू फॅक्ट परत फंक्शन वापरला गेलाय हा, परत हाच एन इंटू फॅक्ट म्हणजे परत फंक्शन वापरला गेले परत, आणि फॅक्टला काय करणार -1 करणार ब्रॅकेट मध्ये n - 1 काय राहणार, n - 1 म्हणजे काय राहणार, या फॅक्टची व्हॅल्यू यांची व्हॅल्यू परत कमी होत राहणार, कुठपर्यंत कमी होत राहणार, जोवर यांची व्हॅल्यू 1 होत नाही, यांची व्हॅल्यू 1 झाली तर रिटर्न 0 होणार. म्हणजे इथं प्रोग्राम आपला टर्मिनेट होत आहे. एकदा लूप लावला तर प्रोग्राम कुठं संपाय पाहिजे हे सुद्धा तुम्हाला डिक्लेअर करता आलं पाहिजे. ते करता आलं म्हणजे त्यालाच प्रोग्रामर म्हणतात. आता पहा मित्रांनो, हा लॉजिक पुन्हा आपला रन झालेला आहे आणि सक्सेसफुली लिहून झालेला आहे. आता रन तर केला नाही मी, आता रन करून दाखवतो तुम्हाला. आता आउटपुटला काय होईल ते पहा. आउटपुट स्क्रीनला काय म्हणत आहे, एंटर ए नंबर. आता मला कशाचा फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा होता, 5 चा फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा होता. 5 चा फॅक्टोरियल किती यायला पाहिजे, 120. आता आन्सर बघूया आपण बरोबर येत आहे का, 5. आता एंटर दाबा, पहा फॅक्टोरियल इक्वल टू 120 आलं का, फॅक्टोरियल इक्वल टू 120 आलं का आउटपुटला, हो. तुम्ही म्हणता सर नुसतं 5च होते का, नाही तर युजर कोणताही नंबर एंटर करू शकते, म्हणून तर n वरती व्हॅल्यू दिलेली आहे आणि n वरती व्हॅल्यू इथे गेलेली आहे, n वरची व्हॅल्यू इथे गेलेली आहे, n वरची व्हॅल्यू इथे गेलेली आहे. आणि इथे गेली म्हणल्यावर काय झालं, n चेक झाला, n इक्वल टू 1, कंडिशन काय झाली, फॉल्स झाली, n ची व्हॅल्यू काय 5, कंडिशन काय झाली, फॉल्स झाली म्हणून n इंटू फॅक्ट n - 1 म्हणजे 4, फॅक्ट n - 1 कॉल झाला परत. आता n ची व्हॅल्यू काय झाली, फॅक्ट n - 1 म्हणजे 4, फॅक्ट 4 म्हणजे n ची व्हॅल्यू काय झाली 4, परत 4 इज इक्वल टू 1, इथं फंक्शन कॉल झाला परत, म्हणजे कुठे जाणार, इथं जाणार. आता n ची व्हॅल्यू काय 4 झाली म्हणजे परत चेक होणार, परत रिटर्न होणार, परत n - 1 फॅक्ट शिवाय n - 1 म्हणजे 4 - 1 3 फॅक्ट 3 कॉल होणार, फॅक्ट 3 कॉल झाला परत इथे कॉल होणार, परत चेक होणार, परत इथे येणार. जर फॅक्टची व्हॅल्यू n - 1 होणार नाही, n ची व्हॅल्यू 1 होणार नाही, तर हा प्रोग्राम तसंच राहणार. 1 झाली की ही कंडिशन ट्रू होणार आणि ही कंडिशन ट्रू झाल्यावर रिटर्न 1 होणार. रिटर्न 1 झाल्यावर काय होणार, 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू रिटर्न शेवटी काय होईल, 1 होईल. ह्याच्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन होणार, 1 इंटू 2 2 होणार, 2 इंटू 3 6 होणार, 6 इंटू 4 24 होणार, 6 4 जा 24 आणि 24 इंटू 5 24 5 जा 120, 24 5 जा 120 असं होणार मित्रांनो. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता तुम्ही म्हणता फक्त 5 साठीच होते का, तर नाही, 5 साठीच नाही तर कोणत्या पण नंबर साठी होते. आता 4 साठी बघूया, 4 साठी होईल का पहा, 4 चं फॅक्टोरियल काय 24 आलं का. आता तुम्ही म्हणता 10 साठी होते का, 10 साठी होते का, 10 चं फॅक्टोरियल काय पहा, 10 चं फॅक्टोरियल किती मोठं आहे पहा. आता 7 चं फॅक्टोरियल बघूया, 7 चं फॅक्टोरियल काय आहे, 7 चं फॅक्टोरियल बघा किती 540. 7 चं फॅक्टोरियल बरोबर आले का आपलं ते बघूया, 7 चं फॅक्टोरियल बरोबर आले का ते बघूया. आता कॅल्क्युलेटरवर बघूया, 7 चं फॅक्टोरियल म्हणजे काय राहणार, 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. आन्सर पहा 540 आलं का, 540 बरोबर आले ना, 540 बरोबर आन्सर आले पहा, इथे 540 बरोबर आले. म्हणजे इथे काय होत आहे, फंक्शन स्वतःलाच कॉल करायचे त्याच्या बॉडीमध्ये. ही फंक्शन आहे स्वतःच्या बॉडीमध्ये स्वतःलाच कॉल करीत आहे, स्वतःच्या बॉडीमध्ये इथं स्वतःलाच कॉल करीत आहे, स्वतःला कॉल केल्यावर इथं जात आहे पहा. इथे एकदा कॉल झाल्यावर इथं आलं आणि पुन्हा इथून कॉल झाल्यावर परत इथं आलं आणि परत चेक होईल, परत रन होईल, परत रिपीट होईल. त्यालाच रिकर्शन असं म्हणतात मित्रांनो, रिकर्शन असं म्हणतात. हा प्रोग्राम तुम्हाला ऍब्सोल्युटली समजला असेल. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल आणि असेच इंटरेस्टिंग लेक्चर्स इथून पुढे येत राहणार आहेत. आता ह्याच्या नंतरचं लेक्चर आपलं IMP वर राहील, IMP वर लेक्चर राहील. IMP चं लेक्चर झाल्यानंतर आपण युनिट 5 ला सुरुवात करूया. आता तर आपलं सगळं झालं, युनिट 4 तर सगळं झालेलं आहे. काही राहिलं असेल तर कमेंट मध्ये सांगा, मी ते सुद्धा घेईन. आणि या युनिटचे IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला देणार आहे पुढच्या लेक्चर मध्ये. तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे सुद्धा येत राहतील आणि तुमच्यापर्यंत आधी नोटिफिकेशन पोहोचेल बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर. बाय बाय.